नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलं आहेत त्यांच्यासाठी उच्च शिक्षण व व्यावसायिक शिक्षणामध्ये जे ॲडमिशन फी आणि एग्जाम फी आहे त्यांच्यामध्ये सरकारने आता 100% सूट दिलेली आहे आणि त्याबद्दल सरकारने आता 19 तारखेला JR ही प्रसिद्ध केलेला आहे। तोच JR या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर काय आहे नेमकं JR तर पाहूया। मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजे EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SEBC व इतर मागासवर्गीय म्हणजे OBC प्रवर्गातील जे पात्र विद्यार्थी व विद्यार्थींकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत JR राज्य सरकारने प्रसिद्ध केलेला आहे। तर उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाचा केंद्रित बिंदू प्रवेश प्रक्रियेद्वारे विहित पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास व तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग व इतर म्हणजे OBC प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते। आतापर्यंत व्यावसायिक आणि अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मुले आणि मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा 50% परीक्षा शुल्क हे माफ होतं। परंतु त्यानंतर आता राज्य सरकारने 100% त्यांची ॲडमिशन फी आणि एग्जाम फी ही माफ केलेली आहे। ज्यात की सरकारने असं म्हटलंय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांना 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्या पात्र विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम भरण्याचा आग्रह करण्यात येऊ नये। तसेच ज्या विद्यार्थ्यांना 50% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुदेय आहे त्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना 50% शुल्क भरल्यास त्यांना प्रवेश देणे क्रमप्राप्त आहे। अशा पद्धतीने शिक्षण संस्थांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी असा आग्रह धरल्यास किंवा मागणी केल्यास अशा संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा राज्य सरकारचा स्पष्ट निर्देश आहे। बघा, ज्या विद्यार्थ्यांना पहिले 50% आरक्षण होतं ॲडमिशन फी आणि एग्जाम फी मध्ये, त्यांना आता 100% आरक्षण राहणार आहे आणि त्यानंतर ज्यांना काहीच आरक्षण नव्हतं त्यांना 50% फी ही ॲडमिशन साठी आणि एग्जाम फी साठी सूट गव्हर्नमेंटने केलेली आणि याचा JR राज्य सरकारने आता प्रसिद्ध केलेला आहे। तुम्हाला जरी तुमच्याकडून ॲडमिशन फी आणि एग्जाम फी कोणी शिक्षण संस्था मागत असेल तर त्यांना या JR दाखवा आणि त्यांची कंप्लेंट वरील अधिकाऱ्याकडे करा। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशा माहितीसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।